मुलुंडमधील बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर-टी-ई अर्थात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सरकारी सोडतीत प्री केजीसाठी जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत प्रवेशपत्र मिळूनही प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार शाळेने आर-टी-ई पोर्टलवरती नर्सरी हा प्रवेशाचा प्रारंभिक वर्ग म्हणून नोंदवला होता. मात्र प्रवेशासाठी शाळेत गेल्यानंतर नर्सरी विभाग बंद करण्यात आल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या प्रकरणी गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान पालकांनी शाळेवर मनमानी कारभाराचा आरोप करत आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर मॅडम, मला आर-टी अंतर्गत प्रवेश आज 4थ्या महिन्यात झालेला निश्चित. आम्ही कुर्ल्याला गेलो, तिथे व्हेरिफिकेशन केलं. त्यानंतर शाळेमध्ये आलो. आम्ही शाळेमध्ये येऊन ते दाखवलं तर यांचे जे संचालक आहे शशांक म्हात्रे सर, त्यांनी आम्हाला तेव्हा आश्वासन दिलेलं की तुम्हाला आम्ही ॲडमिशन देऊ म्हणून. परंतु वारंवार आम्हाला त्यांनी आज हे उद्या हे परवा हे असं करत शेवटची 15 जूनची तारीख दिली होती. आणि 15 जूनला आम्ही तिकडे गेलो असता त्यांनी आम्हाला साक्षात नकार दिला होता, काळ्या दगडाची रेख की आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि बरेच अलीचे जे वेगळे भाषा पण वापरली आम्हाला. ते आमच्याकडे कॉल रेकॉर्ड्स वगैरे सर्व रिपोर्ट्स आहेत त्यांचे. परंतु आम्ही एक शिक्षक आहे, कोणाची इज्जत नको झाल्या म्हणून आम्ही सध्या जपून ठेवलं आहे का आमची मुलं उद्या शिकणाऱ्या मुलं ते त्रास नको व्हायला म्हणून आम्ही करतोय. आता साधारणतः आम्ही आर-टी-ए प्रवेश आमचा झाला आहे 4थ्या महिन्यामध्ये. आणि हा आमचा आर-टी-एचा मला ॲडमिशन आम्ही दाखवतो. हे आम्ही 4 पालक आहोत. सर्वांचे आमच्या आर-टी-एच्या कन्फर्म झालेल्या सीट आहेत. आणि या सीटमध्ये आम्ही विचार करतोय आम्हाला आज मिळेल, उद्या मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. परंतु आम्हाला अजूनपर्यंत कोणतीही शिक्षक पण देत नाही आणि शिक्षण निरीक्षक जे शेख साहेब आहेत त्यांच्याकडून कुठलं आम्हाला व्यवस्थित उत्तर येत नाही. आज सकाळी त्यांना मी फोन केला की शेख साहेब, तुम्ही जे पत्र शाळेला दिलं होतं त्याबद्दल काय झालं, तर त्यांचं डायरेक्ट आम्हाला आन्सर येते ना, ते माझं ऐकत नाही. आणि ते माझं ऐकत नाही याचा अर्थ आम्हाला कळत नाही. आज कायदा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना जो संविधानानुसार जो कायदा केला, कायदा मोठा, शासन मोठं की शाळा मोठी, किंवा अधिकारी पण तिकडे बोलतो माझं ते ऐकत नाही, आन्सर देतं आम्हाला. आता आम्ही जायचं तरी कोणाकडे जायचं आम्हाला कळत नाही. आमचं मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना खरंच आम्हाला हात जोडून विनंती आहे की हा कायदा बंद करा. तर कायद्यापेक्षा शाळा मोठी असेल तर. तुमच्याही पल्ल्याबाबत असं काय झालंय आणि शाळेकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? ॲक्च्युली आम्ही ॲडमिशन जे केलेलं आहे फॉर्मॅलिटी सर्व पूर्ण केलेली आहे मंथ ऑफ एप्रिलमध्ये. पण आम्हाला सांगण्यात गेलेलं आहे की आम्हाला आर-टी-मधून गव्हर्नमेंटकडून आम्हाला रिइम्बर्समेंट भेटत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या मुलांना ॲडमिशन करता येणार नाही. गव्हर्नमेंट जर आम्हाला हे करत असतील, आम्हाला रिइम्बर्समेंट करत असतील तर आम्ही मग तुम्हाला ॲडमिशन देऊ, अदरवाईज तुम्हाला देता येणार नाही असं आम्हाला सांगितलं. साधारणतः आता तुम्ही पुढे काय प्रक्रिया केली आहे? म्हणजे तुमच्या बोलण्यातून असं कळतंय की तुम्ही अर्ज केलेले आहे शिक्षण विभागाकडे. आता शिक्षण विभागाकडून तुम्हाला काय सांगण्यात येतं? ॲक्च्युली आम्ही प्रोसेस जी आहे आम्ही एकत्र मिळूनच केलेली आहे. जे काही नरेश मोरेंनी आता तुम्हाला व्यक्त केलेलं आहे तेच प्रोसेस आम्ही चेंबूर करून आम्ही करत आलेलो आहे. पण अजून काय प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेले असं काही दिसत येत नाही आहे. त्यामुळे शाळा आम्हाला पण सपोर्ट नाही देत आहे, तिथून पण सपोर्ट नाही भेटत आहे. त्यामुळे आम्ही मधल्यामध्ये आम्ही स्टक झालेलो. आता ऑलमोस्ट लाईक आता जुलै संपायला, जुलै स्टार्ट झालेलं आहे. ऑलमोस्ट हाफ मंथ संपलेलं आहे. मुलांचं शिक्षण अजून हाफ वे आहे. आम्ही आता करायचं तरी का? आम्ही मुलांना ॲडमिशन कुठे नर्सरीमध्ये टाकायचं किंवा इथेच आम्ही होपवरती राहायचं? त्यामुळे आम्ही मधल्यामध्ये अडकलो गेलो. त्यामुळे आम्हाला एक एक्सपेक्ट आणि एक होप आहे गव्हर्नमेंटकडून. जे काय प्रोसेस आम्ही गव्हर्नमेंट थ्रू केलेलं आहे 25% जे रिझर्वेशन आहेत आर-टी थ्रू, तर आम्हाला आमच्या हक्काचं हक्क भेटू द्या हीच आमची मागणी आहे. बाकी अजून रिलेशन आम्हाला काही हे नाही. आपल्यासोबत ॲडव्होकेट देखील आहेत. सर, कायद्यानुसार आर-टी अंतर्गत प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेश देणं हे अनिवार्य आहे. तर आता यापुढे तुम्ही ॲडव्होकेट म्हणून काय प्रोसेस पुढे केलेली आहे? शिक्षण व हक्क कायद्याच्या अंतर्गत तर मुलांना ॲडमिशन देणं हे बंधनकारक आहे व सक्तीचं आहे. यानुसार आम्ही शाळेला पत्रव्यवहार केलेला आहे. कारण की बरेच पालकांनी माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्या अनुषंगाने मी शिक्षण निरीक्षक चेंबूरला तिथे अर्ज फाईल केलेला आहे
आणि मुंबई संचालक आहेत कंकाळ साहेब, त्यांच्या या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा माझा अर्ज फाईल केलेला आहे, कंप्लेंट फाईल केलेली आहे त्यांच्या वतीने. तिथून मुस्ताक शेख साहेबांनी असं सांगण्यात आले होते की आम्हाला ॲडमिशन देऊ म्हणून. त्यानंतर 15 तारखेला 15 जूनला पालकांना पाठवलं असता त्यांनी ॲडमिशन सक्त नाकार दिलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही शेख साहेबांना परत जाऊन भेटलो आम्ही. त्यानंतर शेख साहेबांनी एक पत्र जाहीर केलेलं आहे, आदेश जाहीर केलेला आहे की कंपल्सरी त्यांना तुम्ही ॲडमिशन द्या. जर का नाहीच दिलं तुम्ही ॲडमिशन तर तुमची शाळेची मान्यता व NOC ही रद्द करण्यात येईल, असं आदेश त्यांनी जाहीर केलेला आहे. तसंच संचालक साहेबांनीही आदेश जाहीर केलेला आहे की तुम्ही कशाप्रकारे रजिस्ट्रेशन केलं, कशाप्रकारे तुम्ही शाळेमध्ये नोंद केलेली आहे RTच्या अंतर्गत, त्याचाही अहवाल मागवलेला आहे. ते म्हणत आहेत की आमच्याकडून चुकून झालेलं आहे. मग चुकून झालेलं आहे तर मग कोणी चुकून केलेलं आहे, त्या शिक्षकांवरती कारवाई केलेली आहे का, प्रिन्सिपलवरती कारवाई केलेली आहे का, असा हा संपूर्ण अहवाल हा मुंबई संचालक साहेबांनी मागवून घेतलेला आहे. सर, त्यानंतर आता तुम्हाला शाळेकडून नेमकी काय भूमिका आहे? कारण 2 जुलैपर्यंत प्रवेश देणं अनिवार्य आहे आणि प्रवेश द्यावे असं शिक्षण विभागाकडून या शाळेला सूचना देण्यात आलेल्या होत्या. पण आता सध्या शाळेची काय भूमिका आहे? मुळात त्यांनी ॲडमिशन देणं बंधनकारक होतं, पत्रव्यवहार होऊन सुद्धा पण तरीही सुद्धा ते कोणत्याही प्रकारचा प्रवेश देण्यास नकार देत आहे. त्यांना कोणाचा दबाव आहे की पॉलिटिशियन सपोर्ट आहे हे सांगता येत नाही. किंवा एखाद्या अधिकाऱ्याला डायरेक्टली अधिकारी परस्पर फोन करतोय संचालकला की ॲडमिशन द्या म्हणून, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. तर संचालक जे आहेत शशांक म्हात्रे ते डायरेक्टली कंपल्सरी नकार देत आहेत की आम्ही ॲडमिशन देणार नाही. म्हणजे एवढी हिंमत त्यांना कशी आली काही कळत नाहीये. एवढी जर का हिंमत आली तर मग त्यांच्याकडे कोणाचा तरी पॉलिटिशियन सपोर्ट असेल, त्यामुळे ते हिंमत करतायत. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याकडनं कोणताही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.